ओम श्री परमात्मने नमः। अथ अष्टदशोऽध्यायः। श्लोक क्रमांक 40। न तत् अस्ति पृथिव्यां वा न तम् अस्ति पृथिव्यां वा न तम् अस्ति पृथिव्यां वा देवी देवेषु वा पुनः देवे देवेषु वा पुनः देवी देवेषु वा पुनः न ततस्ति पृथिव्यां वा देवी देवेषु वा पुनः न ततस्ति पृथिव्यां वा देवी देवेषु वा पुनः न ततस्ति पृथिव्यां वा देवी देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिर्जैर्मुक्तं सत्वं प्रकृतिः जैर्मुक्तं सत्वं प्रकृतिः जैर्मुक्तं एभिः स्यात् त्रिभिर्गुणैः एभिः स्यात् त्रिभिर्गुणैः एभिः स्यात् त्रिभिर्गुणैः सत्वं प्रकृतिर्भयमुक्तं यत् यद्भिः स्यात् त्रिभिः गुणैः यत्तेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः सत्वं प्रकृतिर्जयमुक्तं यत्तेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः सत्वं प्रकृतिजयमुक्तं यत्तेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः न ततस्ति पृथिव्यां वा देवी न ततस्ति पृथिव्यां वा देवी देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजयमुक्तं यत्तेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः न ततस्ति पृथिव्यां वा देवी देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजयमुक्तं यत्तेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः न तत् अस्ति पृथिव्यां वा देवी देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिर्जयमुक्तं यत्तेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः। हे अर्जुना, पृथ्वीवर, आकाशात किंवा देवात तसेच त्यांच्याशिवाय इतरत्र कोठेही असा कोणताच प्राणी किंवा पदार्थ नाही की जो प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या या 3 गुणांनी रहित असेल. संसारातील कोणतीही वस्तू तिन्ही गुणांनी रहित नाही. ही गोष्ट अज्ञानाच्या दृष्टीने आहे, तत्वज्ञानाच्या दृष्टीने नाही. तत्वज्ञानाची दृष्टी सत्ता मात्र असलेल्या स्वरूपाकडे असते, जी स्वतः स्वाभाविक निर्गुण आहे. 18व्या श्लोकापासून येथपर्यंत ज्ञान, कर्म, कर्ता, बुद्धी, धृती आणि सुख यांचे भेद दाखवून व एकंदर या जगात प्रकृतीच्या गुणभेदाने वैचित्र्य कसे निर्माण होते याचे चित्र अर्जुनाच्या डोळ्यासमोर उभे करून या सर्व प्रकारात सात्विक प्रकार हा श्रेष्ठ व ग्राह्य असे भगवंताने प्रतिपादन केले. आता यापुढे या गुणविभागाचे चातुर्वर्ण्य व्यवस्था कशी उत्पन्न झाली याचे निरूपण आहे. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. आता आपण पुढचा 41वा श्लोक बघणार आहोत. ओम श्री परमात्मने नमः. अथ अष्टदशोऽध्यायः. श्लोक क्रमांक 18. अध्याय 18तला 41वा श्लोक. ब्राह्मणं क्षत्रियवीशां ब्राह्मणं क्षत्रियवीशां ब्राह्मण क्षत्रियवीशां शूद्राणां च परं तप शूद्राणां च परं तप शूद्राणां च परं तप ब्राह्मण क्षत्रियवीशां शूद्राणां च परं तप ब्राह्मण क्षत्रियवीशां शूद्राणां च परं तप ब्राह्मण क्षत्रियवीशां शूद्राणां च परं तप कर्माणि प्रविभक्तानि कर्माणि प्रविभक्तानि कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः स्वभाव प्रभवैर्गुणैः स्वभाव प्रभवैर्गुणैः कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणे कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणे ब्राह्मणं क्षत्रियवीशां शूद्राणां च परं तप कर्माणि प्रविभक्तानि
स्वभाव प्रभवैर्गुणै ब्राह्मण क्षत्रिय विशां शूद्राणां च परं तप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवै गुणै ब्राह्मण क्षत्रिय विशां शूद्राणां च परं तप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणै. हे परमतपा, ब्राह्मण क्षत्रिय वैश्व शूद्र यांची कर्मे त्यांचा स्वभावजन्य म्हणजे प्रकृती सिद्ध गुणाप्रमाणे वेगवेगळी विभागली गेली आहेत. मनुष्य स्वभावात जो गुण कार्यरत असतो, ज्या गुणाचे प्राबल्य असते तो त्याचा वर्ण. चौथ्या अध्यायात भगवंत चारही वर्णांची व्यवस्था मी गुण आणि कर्माने केली आहे आणि येथे ते म्हणतात चारही वर्णांचे कर्म स्वभावापासून उत्पन्न झालेल्या तीनही गुणाद्वारा विभक्त केले गेले आहे. चौथ्या अध्यायात चारही वर्णांची उत्पत्तीची गोष्ट आहे आणि येथे चारही वर्णाच्या कर्माची गोष्ट आहे. म्हणजेच चौथ्या अध्यायात भगवंताने सांगितले की चारही वर्णाचा जन्म पूर्वजन्माच्या गुणकर्मानुसार झाला आहे आणि येथे सांगतात की जन्मानंतर चारही वर्णांचे अमुक अमुक कर्म असावे ज्याप्रमाणे त्यांची पुढे गती होईल. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.